स्वाध्याय इयत्ता 7वी. विषय सामान्य विज्ञान. पाठ क्रमांक 12. मानवी स्नायू व पचनसंस्था. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. अ. पचनाची क्रिया टिंबटिंब पासून सुरू होते. योग्य शब्द आहे मुख. आ. पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात. योग्य शब्द आहे ऐच्छिक. ई. स्नायू संस्थेचे टिंबटिंब हे कार्य नाही. योग्य शब्द आहे रक्तपेशी बनवणे. ई. हृदयाचे स्नायू हे टिंबटिंब असतात. योग्य शब्द आहे हृदस्नायू. उ. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंब कार्य आहे. योग्य शब्द आहे ग्रास नलिका. प्रश्न दुसरा. सांगा माझी जोडी कोणाशी? अ गट. 1. हृदयस्नायू. 2. स्नायूंमुळेच होतात. 3. पेप्सिन. 4. पेटके येणे. 5. अस्थिस्नायू. ब गट. अ. नेहमीच जोडीने कार्य करतात. आ. आम्ही कधीच थकत नाही. ई. स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. ई. जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. आणि उ. जाठर रसातील विकर. आता आपण योग्य जोड्या लावूया. हृदयस्नायू आम्ही कधीच थकत नाही. स्नायूंमुळेच होतात. जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. पेप्सिन. जाठर रसातील विकर. पेटके येणे. स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. अस्थिस्नायू नेहमीच जोडीने कार्य करतात. प्रश्न तिसरा. खोटे कोण बोलतोय? बघा, यामध्ये अवयव दिलेला आहे आणि विधान दिलेलं आहे. तर अवयव दिलेला आहे जीभ आणि जिभेचं विधान आहे माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. बघा, जीभ सर्व चवी ओळखू शकते म्हणून जीभ खोटे बोलत आहे. दुसरा अवयव आहे यकृत. यकृताचे विधान आहे मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत खरे बोलते. तिसरा अवयव आहे मोठे आतडे आणि मोठ्या आतड्याचे विधान आहे माझी लांबी 7.5 मीटर आहे. तर बघा, मोठे आतडे खोटे बोलते. त्याची लांबी 1.5 मीटर आहे. पुढचा अवयव आहे अपेंडिक्स आणि अपेंडिक्सचे विधान आहे पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. तर बघा, या ठिकाणी अपेंडिक्स खोटे बोलतो कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही. पुढचे अवयव आहे फुफ्फुस आणि त्याचे विधान आहे उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. फुफ्फुस थोडेसे खोटे बोलतो. त्याचाही उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो परंतु वृक्का म्हणजे किडनी इतका नाही. प्रश्न चौथा. कारणे लिहा. अ. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. उत्तर. जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. आ. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उत्तर. हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. ई. मादक पदार्थांचे सेवन करू नये. उत्तर. मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. ई. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. उत्तर. आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? उत्तर. स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात.
1. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू. 2. हृदयाचे स्नायू किंवा हृदयस्नायू. 3. मृदुस्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: जठर आम्ल तयार करते आणि पित्तरस यकृत तयार करते. दोन्हींचे सामू निरनिराळे आहेत, परंतु आम्लपित्त हा शब्द आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरला जातो. याच्याप्रमाणे आम्लपित्त वाढले की डोके दुखते, उलट्या होतात, अंगावर पुरळ उठते इत्यादी. काही लोक आम्लपित्ताला ॲसिडिटी असेही म्हणतात. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? उत्तर: दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. ते म्हणजे पटाशीचे दात, सुळे, उपदाडा आणि दाडा होय. यापैकी पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चर्वण करायला होतो. प्रश्न 6. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. बघा, या ठिकाणी तुम्हाला पचन संस्थेची आकृती काढून दाखविलेली आहे. याप्रमाणे तुम्ही आकृती काढा. आता सर्वप्रथम आपण बघूया की पचनाची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. पहिला बघूया तोंड. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. दुसरा अवयव ग्रसनी किंवा घसा. अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनीमध्ये उघडते. यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात. लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. मोठे आतडे. मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. लाळ ग्रंथी. कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. ग्रासिका. ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते. स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक विकरे म्हणजे एन्झाईम्स असतात. जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्रवतो. जठरात असलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. आता आपण पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया. थोडे आठवा. 1. इंद्रिय संस्था म्हणजे काय? उत्तर: शरीरातील ठराविक कामे
एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ पचन संस्था, स्नायू संस्था इत्यादी. 2. शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात? उत्तर: शरीरातील हाडे एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली असतात. सांगा पाहू, स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? उत्तर: हाडे स्नायूने बांधलेली असतात. त्यामुळे स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे हाडे हलवता येतात. त्यामुळे आपण शरीराच्या हालचाली करू शकतो. जरा डोके चालवा. आपल्या शरीरातील फक्त स्नायूंपासूनच तयार झालेले अवयव कोणते आहेत? उत्तर: हृदय, रक्तवाहिन्या, छाती आणि पोटाच्या मधील श्वासपटल. स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे अवयव पूर्णतः स्नायूंचेच बनलेले असतात. सांगा पाहू, आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? उत्तर: नाही. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी योग्य असे स्नायू असतात. सांगा पाहू, स्नायूंचे कार्य कसे चालते? उत्तर: आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात. जरा डोके चालवा. 1. हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही. उत्तर: हृदय बंद पडेल आणि रक्ताभिसरण होणार नाही. मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे मृत्यू ओढावेल. 2. जठरात अन्न गेले आहे आणि जठराच्या स्नायूंनी हालचाल केली नाही. उत्तर: जठराचे स्नायू काम करेनासे झाले तर अन्न घुसळण होणार नाही आणि अन्नपचनाच्या क्रिया बंद पडतील. जठरात गेलेले अन्न तेथेच सडून जाईल, पण ते पुढे जाणार नाही. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल. थोडे आठवा. 1. आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते? उत्तर: आपण खाल्लेले अन्न शरीरामध्ये पचन संस्थेत जाते व त्याचे संपूर्ण पचन होते. या अन्नापासून पोषण द्रव्ये तयार होतात. 2. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का? उत्तर: नाही. आपण खाल्लेले अन्न पोषण द्रव्यात बदलले गेल्यानंतर ते रक्तात मिसळते. जरा डोके चालवा. खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का? उत्तर: नाही. सर्वच अन्न पोषक पदार्थात रूपांतरित होत नाही. काही भाग न पचलेला राहतो व तो उत्सर्जित केला जातो.